मित्रांनो, आयुष्य बदलायचे असेल, घडवायचे असेल तर हे 14 उलटे नियम नक्की पाळा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. काही लोक खूप बोलतात, आपल्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करतात, पण तरीही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत. आणि तिथे काही लोक असेही असतात जे शांत राहतात, कमी बोलतात, पण प्रत्येक सामना म्हणजेच प्रत्येक खेळ ते जिंकतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 12 गोष्टी, असे नियम जे तुम्ही अंगीकारून तुम्हीसुद्धा कोणताही गाजावाजा न करता तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवू शकता. पहिला नियम आहे, कधीही पूर्ण शहाणपण दाखवू नका. कारण जेव्हा तुम्ही सगळं माहीत असल्यासारखं वागता तेव्हा लोक तुमच्यापासून सावध राहतात. पण जेव्हा तुम्ही स्वतःला थोडं साधं दाखवता तेव्हा लोक तुमच्यासमोर त्यांचे खरे रंग दाखवतात आणि तिथेच तुम्हाला त्यांच्यावर पुढे जाण्याची संधी मिळते. मित्रांनो, दुसरा नियम आहे, कधीकधी मुद्दाम शांत राहा. कारण प्रत्येक वेळी उत्तर देणं हे हुशारीचं लक्षण नसतं. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं आणि लोक तुमच्याबद्दल जास्त विचार करू लागतात. तिसरा नियम आहे, तुमच्या भावना कधीही पूर्णपणे दाखवू नका. कारण जगात सर्वात जास्त कंट्रोल त्याच्यावर मिळतो जो स्वतःवर कंट्रोल ठेवतो. जर कोणाला तुमचा राग, भीती किंवा कमकुवतपणा कळाला तर तोच तुमचा सर्वात मोठा तोटा बनतो. चौथा नियम, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न थांबवा. कारण जिथे तुम्ही सगळ्यांना खुश करता तिथे तुम्ही स्वतःला हरवत जाता आणि शेवटी लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. नंबर 5वा नियम आहे, प्रत्येक गोष्ट लगेच सांगू नका. कारण थोडं गुपित ठेवणं हेच तुमचं आकर्षण वाढवतं. लोकांना तुमच्याबद्दल उत्सुकता राहते आणि उत्सुकता हीच तुमची ताकद बनते. 6वा नियम आहे, कमी बोला. पण जे बोलाल ते लोकांच्या मनात बसलं पाहिजे. कारण जर बोलणारा माणूस लोक विसरतात, पण योग्य वेळी योग्य शब्द बोलणारा माणूस लोकांच्या लक्षात राहतो. 7वा नियम आहे, लगेच विश्वास ठेवू नका. मित्रांनो, लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका. कारण प्रत्येक हसणारा चेहरा तुमच्यासाठी चांगलाच असेल असं नाही. काही लोक फक्त योग्य वेळेची वाट बघत असतात. 8वा नियम आहे, तुमचं काम शांतपणे करा. कारण आवाज करणारे लोक फक्त बोलतात, पण जे शांत असतात तेच मोठं काहीतरी करून दाखवतात. 9वा नियम, प्रत्येक संधीला हो म्हणू नका. कारण प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी नसते. योग्य गोष्ट निवडणं हीच खरी यशाची सुरुवात असते. 10वा नियम हा आहे, स्वतःची किंमत ओळखा. कारण जो व्यक्ती स्वतःला कमी समजतो त्याला जग कधीच जास्त मान देत नाही. 11वा नियम आहे, नकार द्यायला शिका. कारण नाही म्हणणं ही कमजोरी नाही, तर ती तुमची ताकद आहे आणि ही ताकद सहज कुणालाही कळू देऊ नका. 12वा नियम आहे, जो तुमचं आयुष्य बदलू शकतो, तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण बाहेरचं जग तुम्हाला तेव्हाच मान देतं जेव्हा तुम्ही स्वतःला मान देता. 13वा नियम, कधीही प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कारण जो माणूस प्रत्येक छोट्या गोष्टींवर रिॲक्ट करतो तो लोकांच्या हातात खेळायला लागतो.
पण जो योग्य वेळ येईपर्यंत शांत राहतो आणि मग एकदम योग्य पाऊल टाकतो तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. 14वा नियम आहे नेहमी उपलब्ध राहू नका. कारण मित्रांनो, या दुनियेत जे सहज मिळतं त्याची किंमत लोक करत नाहीत. थोडं दूर राहणं, थोडं स्वतःसाठी वेळ ठेवणं, यामुळे लोकांच्या नजरेत तुमची व्हॅल्यू वाढते आणि तुमचं महत्त्व आपोआप जाणवायला लागतं. मित्रांनो, हे 14 उलटे नियम जर तुम्ही आयुष्यात वेळ, व्यक्ती आणि परिस्थिती पाहून लागू केले तर कधीच कोणाच्या पाय धरायची वेळ तुमच्यावर येणार नाही. आणि जे लोक तुम्हाला साधं समजत होते तेच लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतील. तुमच्याशी बोलताना विचार करून बोलतील, तुम्हाला हलक्यात घेणार नाहीत आणि मित्रांनो, तुमच्या वाटेलासुद्धा ते जाणार नाहीत. हेच आहेत उलटे नियम. तुम्हाला तुमच्या आयुष्यात राजा बनवतील. मित्रांनो, आज तुम्ही हे नियम ऐकलेत, पण खरा फरक तेव्हा पडेल जेव्हा तुम्ही त्याचा वापर सुरू कराल. कारण आयुष्य बदलण्यासाठी फक्त माहिती नाही तर कृतीसुद्धा लागते. आणि जर तुम्हाला अशाच गोष्टी शिकायच्या असतील तर हा व्हिडिओ सेव्ह करा, कारण अशीच माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते आणि घडवूसुद्धा शकते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.